नमस्कार. शरद व्याख्यानमाला ग्वाल्हेर आपले हार्दिक स्वागत करीत आहे. शतकाकडे वाटचाल करणारी ही व्याख्यानमाला आज 93 वर्ष आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि प्रत्यक्ष कार्याने आई शारदेचे हे व्रत अखंड चालू आहे. या धकाधकीच्या जीवनात आपल्या या सशक्त सहकार्यात वारसा नवीन पिढीला सोपवणे ही काळाची गरज आहे. मराठीचा आग्रह धरणे, तिची ओळख नव्या पिढीला करून देणे, तिची गोडी लावणे हे आपले आद्य कर्तव्य समजून या पिढीला मालेशी जोडण्यासाठी आपणा सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. आपण ते अवश्य कराल याची खात्री वाटते. आज या ठिकाणी युवा वक्तृत्व म्हणून आज आमचा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमाचे आमचे प्रायोजक श्री श्रीकांत वैशंपायन, स्मरणार्थ कैलासवासी सौ सविता वैशंपायन, श्री अशोकजी खेडकर, स्मरणार्थ कैलासवासी सौ अखंड सौभाग्यवती आरती खेडकर, श्री अरुण जोशी, स्मरणार्थ कैलासवासी सौ नीला जोशी यांच्या स्मरणार्थ आजचे हे व्याख्यान प्रायोजित आहे. या सर्वांचे धन्यवाद. आज आम्हाला या वक्तृत्वासाठी अध्यक्ष म्हणून लागलेले आहे श्रीमती किरण शाह, त्यांचे हार्दिक अभिनंदन. संस्थेचे अध्यक्ष श्री गजेंद्र गडकरजींना मी विनंती करतो की त्यांना स्थानापन्न करावे. की किरणजींना माझी विनंती आहे की त्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेवर माल्यार्पण करावे. थोडक्यात किरण शाहजींचा परिचय. हिंदी मराठी साहित्यात त्यांचा समान संभाव आहे. त्यांची रुची पण संभाव आहे. त्यांचे काही पुस्तके प्रकाशित झाले आहे, काही पेपर्स पण त्यांचे छापले गेले आहे. अशा या व्यक्तिमत्व आम्हाला आजच्या या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे. मी मुसळगावकर ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचे पुष्पहाराने स्वागत करावे आणि सर्वांनी कर्तलध्वनीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करा. युवा नेतृत्व हा प्रत्येक जागी लागतो. राजकारण असो किंवा सामाजिक कार्य असो, आणि त्याला पाठ लागती वरिष्ठ लोकांची. जसं आपण हे पहिले उल्लेख केला, नवीन पिढीला तयार करणे, त्याचं आपण एक बालरूप शुभंकरीच्या रूपाने पाहिलं आणि तीच एक परंपरा पुढे वाढती आणि तेच युवामध्ये येतात. मी पण त्यातूनच निघालेलो आहे. गेल्या 40 वर्षापासून मालेशी जुळलेलो आहे. अशा तारतम्यात आज आम्हाला 2 व्यक्ती आम्हाला लाभलेले आहे. तसे लाभले 3 होते, परंतु श्री ऐश्वर्य जोशी जे अधिवक्ता आहे, त्यांना काही वैयक्तिक कारणामुळे दिल्ली जावं लागलं. त्यांनी त्या बाबतीत आपलं खेद व्यक्त केलं आहे. ते आज तिथे उपस्थित नाही आहे. तरी आज आम्हाला 2 महिला लागलेल्या आहे. व्यक्तित्व युवा, नेतृत्व युवा असं म्हणून. त्याचपैकी सौ प्राची खेडकर, त्यांचं पहिलं नाव आहे सौ प्राची खेडकर. त्यांची मी मालेतर्फे क्षमा मागतो की पत्रकामध्ये श्रीमती एवढे झालं, ते सुधारणा करून सौ प्राची खेडकर असं नाव वाचावं. सौ प्राची खेडकर त्यांच्या थोडक्यात परिचय देतो मी. वाईफ ऑफ अनमोल खेडकर. खेडकर हे कुटुंब आम्हाला परिचयाचं नवीन नाही. सौ प्राचीचा जन्म आमच्या ग्वाल्हेरला तर नाही, पण भेलशाला झालेला आहे, विदिशाला. उच्च शिक्षण त्यांचं झालेलं आहे, असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनियर. त्या विदिशालाही शिकवत होता आणि इथे पण त्यांचं शिक्षणाचं कार्य चालू आहे. आणि सध्या त्या एमटेक PhD करतात. त्यामुळे त्यांनी अवकाश घेतला आहे आपल्या कॉलेजाच्या शिक्षणापासून. अशा या आम्हाला सौ प्राची खेडकर लाभल्या आहे. आणि दुसरं आमचं जे युवा आहे त्यांचं नाव आहे कुमारी यशस्वी खेडकर.
तर कुमारी यशस्वी खेडकर अजून आपल्यामध्ये येणार आहे, त्यांची आपण वाट पाहू. त्याआधी मी सौ खेडकर यांना विनंती करतो की त्यांनी मंचासीन यावं आणि आपले विचार व्यक्त करावे. त्यांचा विषय बळा मोठा आहे, सामाजिक जाणीव आणि माझी जबाबदारी. ही ती जबाबदारी स्वतः सांगत असल्या तरी आपण सगळ्यांनी ओढून घ्यावी, हे फार महत्त्वाचं आहे. सामाजिक आपण पण आहो, का की आपण माणूस आहो म्हणून सामाजिक जिम्मेदारी पण आहे, त्याची जबाबदारी पण आहे. याची जाणीव ते आपल्याला करून देतात, ती आपण पण ओढून घ्यावी आणि पुढे करावी, त्या मराठीच्या अनुषंगाने. सौ प्राची खेडकर. त्याआधी मी त्यांच्या माल्यार्पणाने स्वागत करायसाठी तांबेताईंना बोलवतो की त्यांनी यावं आणि त्यांच्या माल्यार्पण करून स्वागत करावं. तांबेताई. पुढची आवाज सौ प्राची खेडकर. सर्वांना माझा नमस्कार. मी आज आपल्यासमोर सामाजिक जाणीव आणि माझी जबाबदारी या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहे. सामाजिक जाणीव आणि माझी जबाबदारी या विषयावर बोलायचं झालं तर समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि कल्याण यासाठी आपल्याला जागरूक असणे आवश्यक आहे. सामाजिक जाणीव म्हणजे काय? सामाजिक म्हणजे समाज संबंधाचे आणि जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. अर्थात सामाजिक जाणीव म्हणजे इतरांच्या भावना, विचार आणि अनुभवाची समज आणि अनुभूती. इतर शब्दांमध्ये सामाजिक जाणीव म्हणजे समाजातील विविध घटकांच्या स्थिती, गरजा, समस्या आणि त्यांच्या विकासाची प्रक्रियेची जाणीव असणे. यामध्ये समाजातील असमानता, गरिबी, शिक्षणाची आवश्यकता, आरोग्याची आवश्यकता, पर्यावरणाचा हास आणि इतर सामाजिक समस्यांचा समावेश होतो. माझी सामाजिक जबाबदारी म्हणजे या जाणीवेनुसार समाजातील घटकांच्या हितासाठी कार्य करणे. यामध्ये समाजसेवा, शिक्षण आणि जागरूकता, आरोग्यविषयक जनजागृती, सांस्कृतिक समावेश, पर्यावरण संरक्षण, सामाजिक न्याय, सकारात्मक संवाद, आर्थिक योगदान आणि मतदान करणे आणि सर्वात मोठी स्वतःची जबाबदारी सामील असते. समाजातील समस्यांवर प्रत्येक नागरिकाचं काही ना काही जबाबदारी असते. तुमची ती जबाबदारी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक असू शकते आणि त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या जसे दहेज प्रथा, मानवदेह व्यापार, गरिबी, बालमजदुरी, लैंगिक असमानता, आरोग्य, जनसंख्या वृद्धी आणि पुष्कळ काही होऊ शकतात. पण माझ्या सामाजिक जबाबदारीसाठी विचार करणे आणि त्यासाठी कार्य करणे ते असे जसं की समाजसेवासाठी स्थानिक समुदायांमध्ये समाजसेवा करूनही त्याची मदत करणे, अनाथालय, वृद्धाश्रम किंवा गरिबांसाठी शाळा यासारखे संस्थेमध्ये कार्य करणे, शिक्षण आणि जागरूकता. शिक्षण या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अति आवश्यक आहे. इतरांना शिक्षित करणे, विशेषतः सामाजिक, पर्यावरणिक किंवा आरोग्याच्या विषयावर शिक्षित करणे, यासाठी कार्यशाळा आणि चर्चा आयोजित करणे आणि आत्मरक्षाचं पण शिक्षण प्रदान करणे. सांस्कृतिक समावेश. भारत हा अनेकतामध्ये एकताचा देश आहे. यासाठी विविध संस्कृतीचा आदर करणे आणि त्याला समजून घेण्याचे प्रयत्न करणे, विविध समुदायांमध्ये संवाद साधणे आणि सहकार्य वाढवणे. सांस्कृतिक समावेशमुळे समाजातील एकता आणि समृद्धी वाढते. उदाहरणार्थ आत्ता आपल्याकडे नवरात्रीचा उत्सव झाला होता. नवरात्रीचा उत्सवामध्ये जागोजागी गरबाचं आयोजन केला होता. गरबा हा मध्य प्रदेशची संस्कृती नाही, ही गुजरातची संस्कृती आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की गरबा एक नृत्य न होऊन देवीची आराधना करायची एक प्रक्रिया आहे. यासाठी आपण नवीन पिढीला जागृत करा,
की गरबा भक्तिमय गीतांवर करा, ना की बॉलिवूड गीतांवर. आणि सभ्यतापूर्ण वस्त्र घाला आणि देवीची आराधना करा. पर्यावरण संरक्षण हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे आणि याच्यावर आपल्याला जबाबदारी किती चांगल्यापणे निर्वहन करू शकतो. यासाठी पर्यावरण संरक्षण कार्यासाठी जसे की वृक्षारोपण करणे, प्लास्टिकचे कमीत कमी वापर करणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि नवीकरणीय संसाधनाचा उपयोग करणे. उदाहरणार्थ आजकाल आपण किती पण कोशिश करून घ्या, पण प्लास्टिकचा उपयोग आपल्या जीवनात जाऊ नाही शकत. पण आपण काय करू शकतो की आपण कपड्याच्या पिशव्यांचा उपयोग करू शकतो. पण काही पदार्थ असे असतात की ते प्लास्टिकमध्येच येतात, तर त्या प्लास्टिकला आपण आणि पाणी पण आपण जसं कुठे बाहेर गेलो की मिनरल वॉटरच लागतं आपल्याला, तर ते त्या पाण्याच्या बॉटलमध्ये येतं आणि ते वन टाईम यूज असतं. तर ते बॉटल आपण इथे तिथे फेकू तर कचरा जास्त पसरेल. त्या बॉटलचा आपण असा उपयोग करू शकतो की ज्या पण आपल्या प्लास्टिकचे पॉलिथिन आहे या फिर पॅकेट्स आहेत त्यांना आपण घडी करून त्या बॉटलमध्ये टाकू. त्या कारणाने प्लास्टिकचा रिसायकल इझी होईल, सरळ होईल आणि जे कचरा आहे तो कमी पसरेल. आणि जे प्लास्टिकचे जे पॅकेट्स असतात, जसं की आपण दुधाचा पॅकेट घेतला, मिठाचा पॅकेट घेतला आणि इतर जे चिप्सचे पॅकेट असतात, तर त्यांना आपण फाडतो. कसं फाडतो? ते 2 भाग करतो. ते 2 भाग नाही केले पाहिजे, कारण की ते असं पण करतो तर काय, ते बारीक बारीक तुकडे असतात. ते बारीक बारीक तुकडे पर्यावरणामध्ये कचरा पसरवतात आणि त्याच्याने काय होतं की ते जानवर जसे आपली गाय आहे, कुत्रे हे सगळे खाऊन ते मरतात आणि त्या प्लास्टिकचे बारीक बारीक तुकड्यांचं रिसायकल नाही होऊ शकत. त्या कारणी फक्त आपण काप लावून पदार्थ काढले तर रिसायकल इझी होईल आणि कमीत कमी कचरा पसरेल. वृक्षारोपण करणे, पाण्याच्या योग्य वापरासाठी आपण जेव्हा आपण हात धुताना, स्नान करताना नळाची बिलकुल बारीक धारचा उपयोग करू शकतो. आणि जसं पावसाळ्याचा मोसम आहे, पावसाळ्याच्या टायमावर आपल्या गच्चीवर पाणी संचय करून वॉटर हार्वेस्टिंग प्लांट लावून आपली जबाबदारी पूर्ण करू शकतो. आजकाल आपल्याला सगळ्यांना फिल्टर वॉटरचं यूज करतो आपण, फिल्टर्ड पाणीचं. तर आपल्या सर्वांकडे आरो असतं. आरोमध्ये जे वेस्ट वॉटर असतं त्याला आपण संचित करून त्याचा वापर कपडे धुवायसाठी आणि पोछा लावायसाठी, भांडे घासण्यासाठी करू शकतो आणि वृक्षांना पण पाणी द्यायसाठी ते पाण्याचा वापर आपण करू शकतो. आणि पाण्याच्या प्रदूषणाला टाळण्यासाठी रासायनिक पदार्थाचा कमीत कमी वापर करणं ही पण आपली एक जबाबदारी आहे. पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती असले तर त्याला तुरंत तत्काळ दुरुस्त करणे ही पण जबाबदारी आहे. नवीकरण संसाधन जसे की सूर्य ऊर्जाचा उपयोग करून, जसं की आजकाल सोलर वॉटर हीटर याचा खूप चालू आहे. सोलर बाईक्स पण यूज करू शकता आपण. तर आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता पण आपण सोलर एनर्जीचा यूज करू शकतो. आणि पर्यावरणीय मुद्द्यावर मोहीम चालवणे ही पण आपली एक जबाबदारी आहे. लोकांना जागरूक करणे की आपण पर्यावरणाचं संरक्षण कसं करू शकतो. पर्यावरणासाठी एक आणि खूप मोठी गंभीर सामाजिक मुद्दा आहे जी की स्वच्छतेची कमतरता. आणि हे आपण ग्वाल्हेरमध्ये तर पुष्कळ जागोजागी बघतो की स्वच्छतेची कमतरता आहे, ज्याचा परिणाम केवळ आरोग्यावर नाही तर एकूणच एक समाजाचा जीवनमानावर होतो. स्वच्छता राखली गेली नाही तर आजार, अस्वस्थता आणि प्रदूषण वाढतात. यासाठी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगणे आणि त्याचे फायदे समजून सांगणे हे पहिले पाऊल आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यापासून दूर राहणे, कचरा योग्य ठिकाणी टाकण्यास प्रोत्साहन करणे आणि कचऱ्याचा योग्य रीतीने वर्गीकरण करणे, जसं की ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीला थोडंसं मी एक आपला पहिला पाऊल उचलून बघितला. आम्ही गरमीच्या काळामध्ये मॉर्निंग वॉकला जात होतो. मॉर्निंग वॉकला झालो, आम्ही गेलो तर मी पाहिलं की खूप जास्त असे पॅकेट्स पडले होते, प्लास्टिकचे पॅकेट. लोकांनी घराबाहेर कचरा लावून ठेवला. तर आम्ही विचार केला, आम्ही 4-5 लोक होतो, विचार केला की आपण सकाळी उठून जातो तर एक काम करू शकतो की यांना हे म्हणू शकतो की तुम्ही इथे कचरा नका टाकत जाऊ. आणि आम्ही पहिला दिवस म्हटलं, लोकांनी आमचं ऐकलं नाही, करलं. दुसरा दिवस त्यांनी आम्हाला हे ऐकू आलं की तुम्हाला काय करायचं. तिसऱ्या दिवशी त्या जागेवर थोडा कमी कचरा पागला. असे आम्ही 5 दिवस करून बघितले. तर 5 दिवसामध्ये, तर 5व्या दिवशी आम्हाला दिसलं की त्या जागेवर लोकांनी डस्टबिन ठेवले आणि त्याच्यामध्ये कचरा टाकला.
तर हे आपले पाऊल आहे आणि आपण आपली जबाबदारी समजून असं काम करावं तर ते पूर्ण होतीलच. आणि पर्यावरणाची कचऱ्याची कमतरता आहे त्या कारणाने आरोग्यावर परिणाम होतच. आणि हे आपण रोज वाचतोय, न्यूज चॅनलवर पाहतोय, न्यूजपेपरमध्ये पाहतोय की डेंग्यू पसरला आहे. तर डेंग्यू पसरला आहे त्या कारणाने पुष्कळ लोक पीडित आहे आणि खूप लोक मरतात पण आहे. तर त्या डेंग्यूला टाळण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो आणि लोकांना पण ते उपाय करण्याचं सांगू शकतो. जसं की कीटकनाशकचा वापर करा, घरात आणि आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, पाण्याची टाकीला बंद करून ठेवा आणि घराभोवती स्वच्छता ठेवून असं करून आपण पर्यावरण संरक्षणासाठी खूप चांगले चांगले कार्य करू शकतो आणि आपली जबाबदारीचं निर्वहन करू शकतो. सामाजिक न्यायासाठी आपण मानवाधिकारासाठी लढणे, समाजातील असमानता विरुद्ध आवाज उठवणे आणि बदलासाठी प्रयत्न करणे. असमानता ती आपली लैंगिक पण होऊ शकते, समलैंगिक पण होऊ शकते, कारण की आजकाल मुली बाहेर जातात तर त्यांना समजवणं की तुमचे काय अधिकार आहे आणि तुम्ही काय करू शकता. आणि लहान पोरांना पण त्यांच्या अधिकाराबद्दल आपल्याला समजूत देण्याची गरज आहे. सकारात्मक संवाद साधून इतरांशी सहानुभूतीने वागणे आणि आपले विचारधारामध्ये विविधता स्वीकारणे आणि संवाद साधणे. आर्थिक योगदान करून पण आपण आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करू शकतो. आर्थिक योगदान म्हणजे काय? जसं की गरजू लोकांना मदत करणे. काही पोरं असतात त्यांना शिक्षणाचं खूप गोडी असते पण त्यांच्याजवळ पैसा नसतो, तर त्यांना तुम्ही मदत करा. आणि शाळा महाविद्यालय यांच्या विकासासाठी आपण मदत करू शकतो. आणि जी आपली सांस्कृतिक संस्था आहे त्यांना संरक्षण करायकरता पण आपण आर्थिक मदत करू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की जो स्थानिक उत्पादकांशी खरेदी करणे, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था बळकट होईल. आणि यावेळेस दिवाळी येते, दिवाळीचा सण येणार आहे, तर आपण चायना मेड आयटमचं कमीत कमी खरेदी करा. आणि जे मातीचे दिवे असतात त्यांना आपण खरेदी केली की आपल्या इथल्या लोकांना ते पैसा मिळेल आणि त्यांची अर्थव्यवस्था बळकट होईल. या सर्वात जबाबदारीला निर्वहन करायसाठी सर्वात मोठी जबाबदारी स्वतःची असते. तर स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःच्या विचारधारामध्ये सुधारणा करणे आणि पूर्वग्रहांपासून मुक्त होण्याचे प्रयत्न करणे. अजूनही काही असे मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण विचार करून सामाजिक जबाबदारी समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक शौचालयाचा उपयोग करताना तिथे स्वच्छता राखणे ही पण आपली जबाबदारी आहे. अन्न हे परब्रह्म असतं, यासाठी अन्न व्यर्थ न जावे ही आपली जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी, घरी या जागेंवर आपले काम पूर्ण झाले की लाईट पंखा बंद करणे पण ही आपली जबाबदारी आहे. ट्रॅफिक नियमांचं पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. आणि या सर्व जबाबदारीला पूर्णपणे निर्वहन करण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी ही आहे की मोबाईलचा कमीत कमी वापर करणे. मोबाईल हा जीवनाचा एक प्रमुख हिस्सा झाला आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपायपर्यंत आपण मोबाईल बघतो आणि ते सोशल मीडिया ऑन केला की तुमचा किती वेळ त्याचा जातो तुम्हाला काही कळत नाही. आणि तो वेळ गेला म्हणजे आपण या काम कसं करू. तर यासाठी आपल्याला मोबाईल कमीत कमी पाहायचा आहे आणि आपली जबाबदारी पूर्ण करायची आहे. सामाजिक जबाबदारी असे म्हणजे फक्त माहिती असणे नाही, तर माहितीचा योग्य वापर करून समाजाच्या विकासासाठी काम करणे ही आपली जबाबदारी आहे. मी समाजचे आणि समाज माझा हे विचार करणं सामाजिक जाणीव आहे आणि माझ्या कृत्याने समाजाचा कल्याण प्राधान्य देणं हीच माझी मुख्य जबाबदारी आहे. इतकं बोलून मी आपल्या शब्दांना विराम देते आणि खूप खूप धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. आज आपल्या दुसऱ्या व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित होऊन गेल्या आहे. काही कारणास्तव विलंब झाला असेल त्यांना. आमच्या दुसऱ्या व्यक्त्या मी सांगितलं आपल्याला, कुमारी यशश्री खेडकर आपल्या ग्वाल्हेरच्याच आहे. या देखील खेडकर परिवाराचाच आहे. आज एक
म्हणजे म्हणावं की दोघंही खेळकर परिवार आपल्याकडे उपस्थित आहे आणि हेही काही यांना काही विशेष परिचय नको. यशस्वीचं BCom ऑनर्स झालेलं आहे. सध्या ती एका NGOमध्ये मुंबईला कार्यरत आहे. विषय तिचा अजून पावतो डॅशवर आला नाही आहे. कदाचित असावं की कालचा विषय होता की व्यक्ततेच्या रेषारेघोट्या. तर काही तिच्या जमलं असेल रेषारेघोट्या, तिने अजूनपर्यंत मी सुचवेन कळवेन जे काही चाललं असेल ते आता आपल्यासमोर येणार आहे. म्हणजे म्हणणं असं की काल आपण जे ऐकलं ते आपल्याला आता व्यक्त होणार आहे. त्या रेषारेघोट्या ती एवढ्या दिवसापासून मांडत असतील त्याचा एक आढावा आपण घेऊया. त्यापूर्वी मी तिला मंचावर बोलवतो आणि एक गवांदे काकूंना म्हणतो की त्याचं स्वागत करावं पुष्पहाराने. एक सुंदर बाब आहे की याच वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. फार महत्त्वाचं आहे की अभिजात भाषा म्हणजे काय. अभिजात भाषा एक सुंदर वारसा घेणारी भाषा असती ती ज्याचं एक समृद्ध कला संस्कृती साहित्य त्याचा वारसा ज्या भाषेला असेल ती भाषा अभिजात भाषा म्हणून निवडली जाते. तर याच भाषेचं मराठी म्हणे आज आपला विषय करायला मी परत बोलवतो कुमारी यशस्वी खेडकर. यशस्वी खेडकर यांनी यावं. नमस्कार. ओ वाव. पोडियमवर आय थिंक 10 वर्ष आधी बोलले होते मी. नाही 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 ॲक्च्युली मी ह्याला काढू शकते का? या हां हातात धरेल मी. येईल नाही नाही ना आवाज नाही येते का? आता ही रिक्वेस्ट कशाला, कारण मी एक फॅसिलिटेटर आहे, मी स्टोरी टेलर आहे आणि एक वस्तू जी मला सगळ्यात जास्त आवडते ती हे की मी सगळ्यांशी बोलू शकेन. मी फक्त काय 29 वर्षाची आहे. तुमच्या सगळ्याकडं जास्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अबाउट खूप काही टॉपिक्स जे मी बोलू शकते. तर द आयडिया इज नॉट टू टॉक अबाउट वॉट आय नो. हां, आता ह्याच्यावरती सगळ्यात आधी मी म्हणते, मला काकांनी 1 महिन्याआधी पूर्वी सांगितलं की तुला बोलायचं आहे. म्हटलं हां बघू, बोलते मी काहीतरी. आता मला खूप ट्रॅव्हल करायचं होतं. मी आता 2 दिवस आधी आले वापस आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की चला ठीक आहे आता परत आलेच आहे, पाहू. काका म्हणाले ठीक आहे तू विचार करते पण मराठीत विचार कर. आणि त्यांनी जसंच हे म्हटलं तसं माझं पहिलं टॉपिक हे होतं की अच्छा मला वर्क शेड्यूल काय माझा, कुठे जायचं आहे मला, मी बाहेर जाते कुठेतरी. एक्सक्युजेस मी सोचत होते आपले, कारण आणि या गोष्टीची मला काही असा त्रास नाही आहे की आय एम नॉट इन टच विथ मराठी. पण माझे विचार व्यक्त झाले पाहिजे आणि तुम्हाला समजण्यात आले पाहिजे. दॅट्स द पॉईंट. आणि म्हणून त्याच्यानंतर जेव्हा काका म्हणाले की नाही चला तुला यायचं आहे आणि मी वापस आले गोव्यातून, आता मी काय एक्सक्यूज सांगू. मी आत्ता 5 मिनिट आधीपर्यंत काम करत होते म्हणून उशीर झाला. नवा जॉब आहे, नव्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, पण आता काय म्हणायचं. आता मी आले इथे, सांगू शकत होते खूप काम आहे, टॉपिक सोचला नाही आहे, सोचला आहे, पण मी स्वतःला विचारलं की त्रास काय आहे, तू का येऊ शकत नाही आहे. आणि द पॉईंट वॉज भय. कारण मी एक 29 वर्षाची मुलगी, तुम्ही सगळे ऑन ॲन ॲव्हरेज 40 अबव, सगळ्यांना खूप काही माहिती आहे. मला कोणी सिरियसली घेईल का मी मराठीत नाही बोलले तर. माझ्या आईबाबांच्या बारेमध्ये काय म्हणतील की अरे हिला मराठी नाही आहे. पण द थिंग इज मला त्याचा काही त्रास नाही आहे. माझ्याकरता इम्पॉर्टन्स हे आहे की मी जे बोलणं चाहते ते तुमच्याजवळपर्यंत पोचतं आहे की नाही, कारण माझं काम अत्यंत इम्पॉर्टन्सचं आहे. मी छोट्या मुलांकरता काम करते, मुलं जे शेल्टर होममध्ये राहतात त्यांच्याकरता काम करते, एक मार्जिनलाइज कम्युनिटीकरता काम करते जे पॉवर्टी एलिव्हेशनवर काम करतात.
आणि ह्याच्यासाठी दरवेळेस मी मराठीत बोलू शकत नाही. मला खूप ठिकाणी जावं लागतं. आत्ता 2 वीक्स नंतर मी कोलकाताला जाते. तिथे कुठे मी आपलं घेऊन जाईल. आहे माझं काम असं. पण मी खूप लास्ट मिनिटपर्यंत आले. खूप रडगाणं पण झालं माझ्या आपल्या मनात की जायचं आहे की नाही जायचं. पण मी म्हटलं मी जाणार. कारण मी तुम्हाला काही जास्त सांगू शकत नाही गिवन माय एज. पण मी इथे येऊन आपल्या भयवर कंट्रोल करू शकते. कारण भीती आपल्या सगळ्यांना वाटते. माझ्या 5 वर्षाच्या नेफ्यूला पण वाटते, माझ्या 95 वर्षाच्या आजीला पण वाटते. पण त्या भयवर तुम्ही त्याचं काय करता आणि त्याला कसं रिॲक्ट करता ते सगळ्यात इम्पॉर्टन्सचं. म्हणून मी इथे आले आपल्या भयवर काम करायसाठी. आणि तेच इम्पॉर्टन्स आहे. आता भय तुम्हाला सगळ्यांना आहे. मला खरंच वाटतं माझ्या आईबाबांना सुद्धा आहे. ही काय बोलणार आहे आम्हाला काहीच माहीत नाही आहे. काहीतरी तर म्हणेल. पण ठीक आहे, दॅट्स नॉट द पॉईंट. मला या बातची खुशी आहे की मी इथे आले, मी बोलले आणि मी आपल्या भयवर कंट्रोल केलं. मी आपल्या भयवर काम केलं. आणि इथे यायच्या आधी मी आपल्या 2 मैत्रिणींना फोन केला. काम नुकतं झालंच होतं आणि त्यांनी मला बघितलं थोडं मी काही आपल्या विचारात होते. आणि त्यांनी मला विचारलं काय झालं, तू एवढी अशी रागेत काय. अरे मला काकांनी म्हटलं इथे हे बोलायचं, म्हणजे मला इंग्लिश या हिंदीमध्ये बोलायचं असतं तर मी खूप बोलले असते. खूप टॉपिक आहे माझ्याजवळ, खूप लोकांशी भेटले आहे मी. पण त्या क्षणी व्हॉट रिअली हेल्प, माझ्याबरोबर कोण उभे होते आणि त्यांनी मला काय सांगितलं. आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. भय सगळ्यांनाच होणार, आणि हे सांगायचं की अरे तू कशाला भीते इज नॉट इम्पॉर्टंट. पण आता तुला हे इमोशन आलं आहे, ह्याच्यावरती तुला काम करायचं आहे, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या क्षणी ते माझे 2 फ्रेंड्स ज्यांनी माझ्याशी गोष्टी केल्या इथे येता बरोबर की नाही तू करू शकते, तू आपल्या भयवर काम करू शकते आणि काही त्रास नाही, जस्ट गो. खूप आहे तुझ्याजवळ काही ना काही बोलायकरता. आणि म्हणून त्या टाईमला मला रिअलाईज झालं की तुम्ही आपल्याला कोणाबरोबर ठेवताय ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. इमोशन्स सगळ्यांना येतात, अनप्लेझंट इमोशन्स सगळ्यांना, पण तुम्ही त्याला कसं रिॲक्ट करता आणि तुमच्याबरोबर कोण आहे त्या टाईमला ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि माझ्याकरता ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. होऊ शकत होतं मी आपल्या आईबाबांशी बोलू शकत होते त्या टाईमला, पण एक असतं ना की अरे नाही आई काय सांगणार, अरे ठीक आहे चल रडू नको, राग करू नको, सेम थिंग. पण मित्रमैत्रिणी काय सांगतात, तुला का राग येतोय, काय झालं, तुला हे आपल्या बारामध्ये काय सांगतंय. आणि म्हणून दीज डेज मी एकच गोष्टीवर खूप जास्त काम करते की कोणत्याही टाईमला मला राग आला या मला भीती वाटली या मला दुःख झाला कशाचा, तर सगळ्यात आधी हे नाही विचारायचं की ह्यानी असं केलं, यानी हे केलं आणि म्हणून हे सगळं झालं. पण नाही, मला हे आपल्या बारामध्ये काय सांगतंय, इज इट समथिंग ट्रिगरिंग, आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर माझ्याकरता सगळ्यात जास्त महत्त्वाच्या फक्त 2 गोष्टी की मी इथे मंचावर येऊन काही बोलू शकते आणि आपल्या भयवर थोडंसं काम करू शकते. अँड दॅट्स व्हॉट आय एम डुईंग. मी खूप मुलांबरोबर काम करते. 2 वर्षापासून घेऊन 25 वर्षापर्यंतच्या अडल्ट्सबरोबर काम करते, त्यांच्या आईबाबांबरोबर काम करते. खूप काही शिकलं आहे त्या सगळ्यांशी. आता 5 ऑक्टोबरला मी धोबी घाटला गेले होते मुंबईमध्ये. आणि तिथे मला वाटलं की अच्छा चला ठीक आहे, मला खूप प्रॉब्लेम्स आहे लाईफमध्ये, या सगळ्या प्रॉब्लेम्स होतात आहे, पण भय काय असतं मी तिथे बघितलं. कारण तिथे मी एका ऑर्गनायझेशनच्या फाउंडरशी भेटले आणि त्याचं नाव अशोक आहे. अशोक तिथे धोबी घाटमध्ये राहतो. मला वाटलं होतं की मी जिथे राहते ती आमची सगळ्यात लहान बोळ आहे
आय थिंक जे पण आमच्या घरी आलं आहे सगळ्यांनी आमच्या बाबा आणि काकांना म्हटलं आहे तुमच्या घरी यायचं म्हणजे त्रासच, वाड्यावर यायचं, चावडी बाजारमध्ये यायचं म्हणजे त्रास. पण मी त्रास बघितला जेव्हा मी तिथे अशोकच्या घरात गेले. जागेची त्रास नव्हती, पण तिथे ना त्याला श्वास घ्यायला एन्व्हायरमेंट आहे, ना तिथे सूर्याची किरण येते, काहीच येत नाही आहे तिथे. तो जेव्हा मला आपल्या घरी घेऊन जात होता तेव्हा मला श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि तेव्हा मला कळलं की भय काय असतं. पण तो तिथून सुद्धा बाहेर निघून आज तो दुनियाभरात फिरतोय. मी आत्तापर्यंत कोलकातासुद्धा गेले नाही आहे, पण तो दुनियाभरात फिरतोय. आणि मी त्याला विचारलं की इथून तू निघाला कसा. आणि तो म्हणाला की मी जिथे पैदा झालो ते माझं लक, मी त्याचं काही करू शकत नाही. पण माझ्याबरोबर कोण होते आणि त्यांनी मला कसं तिकडनं बाहेर काढलं त्यांच्या मदतीहून, ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्सचं. त्रास खूप आहे, पण त्याची शक्ती त्याच्यावरती काम करायची सगळ्यांबरोबर आली आहे. आणि मला अशोक म्हणाला की आज मी या धोबी घाटमध्ये कोणालाही म्हणेन मला हे हवं आहे, त्यांच्याजवळ पैसे आहे की नाही, रिसोर्सेस आहे की नाही, त्याचा काही त्रास नाही. ते सगळे तिथे उभे राहतील माझ्याबरोबर. आणि आज तेच झालं माझ्याबरोबर की माझे ते 2-3 मित्रमैत्रिणी जे पण अवेलेबल होते फोनवर, ते आले माझ्याबरोबर फोनवर बोलायला की तू करू शकते, हे तू जे करते ते अत्यंत इम्पॉर्टन्स आहे, जा कर, ट्राय इट आउट. कारण तुझी गोष्ट सगळ्यांबरोबर पोचते की नाही, त्यांना समजते की नाही, ते इम्पॉर्टन्सचं आहे. आणि ठीक आहे, लँग्वेज आहे, येऊन जाईल. इम्पॉर्टन्सचं काय आहे की इथे बसलेल्या एक छोट्याशा मुलाशी मला फ्रेंडशिप झाली पाहिजे ॲट दी एंड ऑफ द डे. दॅट्स इम्पॉर्टंट. आणि ते कनेक्शन आहे आणि ते सगळ्यात जास्त मला महत्त्वाचं आहे. पण फायनली हे स्टेज हे खूप जास्त इम्पॉर्टन्सचं आहे. आणि मला माहिती आहे, कारण माझे काका बाबा हे सगळे कामं करतात ह्याच्यासाठी. आणि म्हणून द ओनली लास्ट थिंग जे मी म्हणणं चाहते आहे दॅट हां, होऊ शकतं मी पुरतं मराठीमध्ये बोलले नाही, माझा टॉपिक लास्टपर्यंत डिसाईड झालेला नव्हता. आणि म्हणून डिसरिस्पेक्ट इज नॉट द पॉईंट. मला या मंचाची खूप रिस्पेक्ट आहे. आणि म्हणून मी म्हटलं नाही, काही ना काही मी जाईन आणि मी मंचाचं पालन करेन, मी जाईन तिथे. आणि म्हणून मी इथे आले, कारण इथे जेवढे सगळे लोक आहे मी त्यांचं खूप रिस्पेक्ट करते. जे काम तुम्ही करताय त्याचं खूप रिस्पेक्ट करते आणि त्याची जरूरत आहे आत्ता. आणि हां, म्हणून व्हॉट्स इम्पॉर्टंट माझ्यासाठी ॲट दी एंड ऑफ द डे इज कोणत्याही इमोशनवर तुम्ही कसं काम करताय आणि तुमच्याबरोबर कोण आहे आणि तुम्ही कसं रिस्पेक्ट करताय एका स्पेसला, ते सगळ्यात जास्त माझ्याकरता इम्पॉर्टन्सचं. आणि हां, बस हेच मी म्हणणं चाहते. कारण भय तुम्ही सगळ्यांनी माझ्याहून जास्त बघितलं आहे, तुम्ही सगळ्यांनी जास्त एक्सपिरियन्स केलं आहे. आणि आय एम शुअर की ह्याच्यानंतर तुम्ही मला काही ना काही सांगूच शकता, कारण मी ह्याच्यावर काम करते आणि हे माझ्याकरता अत्यंत इम्पॉर्टन्सचं पण आहे. सो धन्यवाद. यशस्वीचे धन्यवाद. आज 2 प्रमुख आपले वक्ते होते. आणि एक महत्त्वाचं आहे की पहिला व्यक्ती जो विषय होता तो विषय होता आपला सामाजिक जाणीव. सगळ्यांनी ऐकलं आणि त्याच्या जिम्मेदार. आणि दुसरा जो वक्ता आपल्याकडे आला तो मला वाटतं कदाचित त्या जबाबदाऱ्या पूर्ण करून राहिला होता, एका NGOच्या माध्यमाने छोट्या पोरांच्याबद्दल. वेळ आपल्याकडे बराच, जवळपास अर्धा तास आहे. अर्धा तास फार लांब असतो
असू द्या. राखीव वक्ते म्हणून आमच्याकडे आम्ही नावं ठेवतो. तर मी आमचे मेघदूत दादा यास विनंतीत करतो की थोडक्यात आपला काही एक विषय मांडावा आणि मालेची जी अव्याहत परंपरा आहे 7:30 ते 8:30 त्याला पूर्ण करावं. जय जय रघुवीर समर्थ. राखीव वक्ता. सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक जबाबदाऱ्या. आणि दुसऱ्या व्यक्तांनी म्हटलं की मी करू शकते, आम्ही करू शकतो, आम्हाला आमच्या आंतरिक भयामधनं बाहेर यायचे. असंच मी आपला आजचा विषय घेतो आहे, आमचं शरीर आणि आमचं स्वास्थ्य. सहजासहजी आम्ही बघतो, आजारी झालो की डॉक्टरकडे जायचं. त्यांनी एक आम्हाला टॅबलेट दिली, आम्ही खाल्ली, बरं वाटलं, 3 दिवस घेतलं, नाही बरं वाटलं, दुसऱ्या डॉक्टरजवळ गेलो, त्यांनी दुसरी टॅबलेट दिली. पण काय औषध घेणंच काय शरीराच्या विकाराकरता आवश्यक आहे का? मी करू शकतो हेच मुख्य बोध आमच्या शरीराला प्रकृतीने देऊन पाठवले. आमचं शरीर आमच्या सगळ्या व्याध्यांना स्वतः स्वनिर्धारित करू शकतो. अंग्रेजीमध्ये त्याला म्हणतात ह्युमन बॉडी इज सेल्फ रेग्युलेटिंग, ऑटो रेग्युलेटिंग होमिओस्टॅटिक सिस्टम. स्वदुरुस्तीचा सिस्टम आहे, प्रकृतीने बनवून दिलेला आहे. आज आम्ही सगळे लोक, आम्हाला विदेशी सामान खूप मिळतं. आम्हाला माहिती आहे अमेरिकन कंट्रीजमध्ये आणि युरोपीय देशामध्ये 120 फ्रिक्वेन्सीचा करंटचा सगळे विद्युत उपकरणं असतात. त्याला जर का आम्ही आपल्या 220 वोल्टवरती लावू तर तो ब्लास्ट होऊन जातो, फाटून जातो, चालत नाही. आमच्या शरीराला डेली प्रोटीन रिक्वायरमेंट मायक्रो मिलीग्रॅम्समध्ये, आम्ही किलोग्राम, ग्राम, मिलीग्राम मायक्रोग्रॅम्स, मायक्रो मिलीग्रॅम्समध्ये आवश्यकता आहे. त्याच्या 10 पटीने जर का आम्ही घेतलं तर थोडंसं आम्हाला डोकं दुखतं. थोडंसं आणि पुढे गेलं 100 पटीने घेतलं तर थोडं आमच्या अंगामध्ये कुठेतरी मसल दुखू लागतं. 1000 पटीने जर का जेव्हा घेतलं तेव्हा आम्हाला थोडं किडनीमध्ये प्रॉब्लेम येऊ लागतो. आम्ही बनवलेली मशीन 120 वोल्ट फ्रिक्वेन्सीवाली, आम्ही 220 वोल्टवरती लावतो तर ती फाटून जाते, चालत नाही. पण आमच्या शरीरामध्ये आम्हाला प्रकृतीने अशी एक सोपी रेझिस्टन्सची पॉवर दिली आहे आणि ते आतून आम्हाला सांगत राहतं, डोकं दुखतं आहे, कुठेतरी तुम्ही स्वतः गडबड करता. थोडंसं आतमध्ये पाहिलं पाहिजे, अंतर्मुखी झालं पाहिजे की मी हे दुखणं माझ्यामध्ये कशामुळे आलं. माझ्या काय खानपानमध्ये झालं, मी गतिविध्या माझ्या काय कमी झाल्या. थोडंसं पण तुम्ही आपलं डायट, आपलं जेवण नियंत्रित केलं तर तुमचे अर्ध्याहून जास्त आजार स्वतः जातात. एक खूप छान कहावत आहे, आमच्या सगळ्यांजवळ 2 डॉक्टर्स आहेत, माझा उजवा पाय आणि माझा डावा पाय. त्याचा उपयोग करा. इथे इतके लोक बसले पण कायमचं सायकल चालवण्याला मला एकच व्यक्ती दिसतो, अशोक राजापूरकर बसले, कायमचे सातत्याने सायकल चालवतात. सायकल चालवणं सगळ्यात सुंदर व्यायाम आहे शरीराकरता. छोट्या मोठ्या जितक्याही व्याध्या अन्नापासून उत्पन्न होतात त्यांचं जर का उचित निस्तारण झालं, आता आम्ही म्हणू नाही शकत की आम्हाला जो बॉडीचा रिकमेंडेड डोज आहे तेवढंच आम्ही प्रोटीन, तेवढंच व्हायटामिन घेऊ, नाही, ते निश्चित मात्रापेक्षा जास्त जातं. पण त्याला
पचवायची क्षमता आमच्या शरीरामध्ये आम्हाला उत्पन्न करायची आहे, त्याचं निस्तारण करायचं आहे. कसं करायचं? सगळ्यात चांगला उपाय, तुमचे 2 डॉक्टर्स आहेत, ठीक आहे, नाही करू शकत तर शरीराचा सगळ्यात मोठा उत्सर्जनचा अंग तुमचा किडनी असतं. 2च आहे. आजकाल आम्ही बघतोय किडनी ट्रान्सप्लांट होतात, घरोघरी होऊ लागल्या ह्या गोष्टी. पहिले कुठेतरी ऐकायला यायचं, पहिले तेवढं माहिती पण नव्हतं, जाणीव पण नव्हती. आजकाल पॅथॉलॉजीज होतात, मेडिकल ट्रीटमेंट्स वाढल्या. पण काय आम्हाला माहिती आहे, हे जे आमच्यावरची त्वचा आहे अंगाची, ह्याला ओपन किडनी म्हणतात. आता ह्याला जर का काम करवायचं आहे तर थोडासा तुम्हाला घाम काढायचा आहे ना. कधी घामाला जिभेने घेतलेला असेलच कधी कधी आपण येतो तर होटामधनं आत जातं घाम. किती पशिना असतो त्याच्यात, किती लवण द्रव्य असतात. तेच लवण द्रव्याचं जे pH आहे, लवण द्रव्याचं pH मान, तेच आमच्या लघवीचं असतं. म्हणजे जे काम किडनी करते ते आमचं त्वचासुद्धा करते. थोडीफार गतिविधी करा, सकाळच्या उन्हामध्ये थोडीशी ब्रिस्क वॉकिंग करा, तुमच्या किडनीवरती जो ताणतणाव आहे तो कमी होईल. जेव्हा तुम्ही सकाळी व्यायामाला जाता, या मॉर्निंग वॉकला जाता, तुमच्या चालण्याने तुमच्या पुरत्या बॉडीमध्ये स्ट्रेस रिलीज होतो. आज खूप सगळ्यात मोठा प्रश्न झाला आहे, जाडंपण येतं, ओबेसिटी. पुन्हा त्याच्यावरती म्हटलं जातं ओबेसिटी इज नथिंग बट स्ट्रेस ऑफ लाईफ. अँड व्हॉट इज स्ट्रेस ऑफ लाईफ? स्पीड ऑफ लाईफ. तर ही स्पीड ऑफ लाईफ कशामुळे येते? आमच्या मानसिक उत्तेजनामुळे. तर त्या मानसिक उत्तेजनाला कमी करण्याचा सगळ्यात मोठा उपाय म्हणजे पायी चालायचं, व्यायामाच्या अनुसार पायी चालायचं. घराच्या काही कामांनी मी पायी चालून गेलो तो व्यायाम नसतो. व्यायाम म्हणजे जेव्हा तुम्हाला पशिना येऊ लागेल त्याच्यानंतर कमीत कमी अर्धा तास त्याच गतीने चालून तितकाच पशिना काढणं, तो व्यायाम असतो. हे आम्हाला आपल्या दिनचर्यामध्ये नियमित घ्यावं लागेल. दुसरं सगळ्यात मोठा कारक आहे की तुम्ही काय खाता. मी तर शाकाहारी आहे, मी मांसाहारी नाही आहे, मग मला हे आजार का? नाही. तुम्ही काय खाता ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही काय खाता, तुम्ही केव्हा खाता आणि तुम्ही कसं खाता. व्हॉट यू ईट, व्हेन यू ईट अँड हाऊ यू ईट. सहजासहजी पाहायला गेलं पाहिजे तर आम्ही घड्याळ असतं आमच्याजवळ. आम्हाला प्रकृतीने शरीरातलं एक घड्याळ दिलं आहे, त्याला म्हणतात बॉडी क्लॉक, ऑर्गन क्लॉक सायकल, सिकार्डियन सायकल. त्याचा नियम आहे, प्रत्येक 2-2 तासात चालतं. 12 खंडांचे नियम झाले 2-2 तासाचे. सकाळचं तुम्ही बघितलं तर आम्ही सगळ्यात पहिले उठून चहा घेतो. फक्त चहा घेतला तर ॲसिडिटी होते म्हणून बिस्किटं घेतले. आता चहामध्ये साखर असते, बिस्किटामध्ये पण साखर असते, बिस्किटामध्ये पण लवण द्रव्य असतं. आता सकाळी सहजासहजी, आता मी म्हणत नाही कोण किती वाजता उठतं, कारण की माझा उठायचा प्रकार अगदी वेगळा आहे. पण सहजासहजी मला असं वाटतं की सगळ्यांनी कमीत कमी 5-5:30 वाजता तर उठलं पाहिजे. आणि उठतात सगळ्यांना, कोणाला 3-3:15 वाजता, मला 3:15-3:30 वाजता लघुशंकेला जावं लागतं. पण किंबहुना 5-5:15, 3 वाजेपासून 5 वाजेचा हा कालखंड जो आहे हा तुमचा उत्सर्जनाचा असतो. आता ह्या कालखंडाला तुम्ही ±1 ते 1.5 तास करू शकता. सकाळी आम्ही उठल्याबरोबर आम्ही चहा घेतला आणि आम्ही कार्य करायला लावलं आपल्या पाचनतंत्राला. त्यावेळेस पुरती शरीराची ताकद, शरीराचं लक्ष उत्सर्जनमध्ये होतं, तुम्ही त्याला पाचनतंत्रामध्ये लावून घेतलं. त्यावेळेस जर का तुम्ही सकाळी उठाल, थोडंसं ब्रिस्क वॉकिंग कराल तर तुमचा पशिनासुद्धा निघेल,
तुमची गतिविधी चालेल, तुमचं पोटाचे स्नायुतंत्र चालतील आणि तुमच्या उत्सर्जन प्रक्रिया सुरळीतपणे चालतील. तुम्ही सकाळी उठून किती पण खाऊन घ्या, पण तुम्हाला सगळ्यात जास्त भूक लागते 9 ते 12. हाच तुमचा भूक लागायचा टाईम आहे. मग ह्या टाईमामध्ये तुम्ही जेवा. पण हे आता असं संभव नाही आहे आमच्या ह्या गतिविध्यांमुळे, आमच्या दैनंदिन दिनचर्यामुळे. तर मग करायचं काय? कोणताही आजार, कोणताही व्याधी ती सुरू होते तुमच्या डोक्यापासून, मानसिक संतुलनपासून. आणि डोक्याहून खालती जितकं पण शरीरचं अव्यय आहे ते त्याला रिफ्लेक्ट करतं. म्हणजे आजार तुमच्या डोक्यापासून सुरू होतो आणि खालच्या पुरत्या शरीरावरती त्याचे प्रतिलक्षण दिसतात. मग ते हार्ट डिसीज असो, डायबिटीज असो, पक्षाघात, काही पण असो, त्याचे सगळे व्यवहार आणि त्याचे सगळे विचार डोक्यातनं सुरू होतात. आता वक्ता म्हणाला, मी करू शकतो, भयवरती मी विजय घेईन. हे आम्हाला जर का हेल्दी राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे, आजारीसुद्धा पडला तर सगळ्यात आधी त्याचं मानसिक संतुलन जातं. पहिले चिकित्सा होत होती, पण आता चिकित्सेबरोबर म्हणतात मनोचिकित्सा पण झाली पाहिजे. त्यामध्ये एक सगळ्यात मोठा कारक असं म्हणतात की त्या माणसाला म्हणावं लागतं की स्वतःहून स्वतःला ऑटो सजेशन्स दे. डोक्याहून स्वतःच्या शरीराला म्हण की नाही, मी ठीक होणार, मी ह्या आजारामधनं बाहेर निघणार. इथे खूप लोक बसलेले ज्यांच्या परिवारामध्ये खूप कष्ट घेतले लोकांनी, आणि त्यावेळेस आम्हाला समजतं की त्या मनुष्य अगदी आजारी होता पण हसत खेळत होता. पण ज्यावेळेस त्याची मानसिक अवस्था अस्थिर झाली त्यावेळेस आम्हाला कळू लागलं की नाही, आता नाही हा जगू शकत. म्हणजे कोणची स्थिती आम्हाला ठेवायची आहे? मानसिक जागृतेची स्थिती. आता हे कसं होणार? आम्ही अन्न खातोय, खूप काही खातोय आम्ही. आज आम्हाला म्हटलं जातं की कोलेस्ट्रॉलची प्रॉब्लेम आहे. पहिले नव्हती कोलेस्ट्रॉलची प्रॉब्लेम, पहिले तपासण्याही नव्हत्या. आम्ही दरवेळेस म्हणतो पहिले तर काळात नव्हता, पहिले काळातही आजार होत होते पण त्यांची तपासणा नव्हत्या. आता टेस्ट फॅसिलिटीज आहे आमच्याजवळ. एक्सरे आला, एक्सरेहून अल्ट्रासाऊंड आला, MRI आले, वाढत चाललं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला आता कळू लागतात. आम्ही आहार घेतला. आता कोलेस्ट्रॉलचीच गोष्ट आहे. पहिले आम्हाला म्हटलं जात होतं की निश्चित खंडामध्ये खा, जितकं खायचं आहे तेव्हा एका टायमावरती खा आणि अधेमध्ये काही नाही खायचं. आता म्हणतात छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खा. तुम्ही थोडं खा, तुम्ही जास्त खा. तुम्ही जे पण काही घेता त्याच्यात कार्बोहायड्रेट असतं, प्रोटीन असतं आणि फॅट, हे 3च घटक असतात. चौथा आणि 5वा घटक नसतो. तर जेव्हाही तुम्ही घेता सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये, रेशोमध्ये कार्बोहायड्रेट जातं आणि त्याला पचवायकरता शर्करा. कार्बोहायड्रेट म्हणजे शर्करा, फक्त साखर नाही, साखरचं जे केमिकल घटक असतं त्याला आम्ही शर्करा म्हणतो. कार्बोहायड्रेट्स त्याला आम्ही शर्करा म्हणतो. ते पचवायकरता आम्हाला इन्सुलिन लागतं. आता तुम्ही 1 घास खाल्ला काय पोळीचा आणि तुम्ही 10 पोळ्या खाल्ल्या काय, तुमच्या शरीराला इन्सुलिन बनवावंच लागेल. आत्तापर्यंत म्हटलं जात होतं की जे तेल, तूप तुम्ही घेता ते कोलेस्ट्रॉल निर्माण करतं. लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल, निम्न स्तराचा कोलेस्ट्रॉल उत्पन्न होतो जेव्हा घटक तुटतं अन्न त्यावेळेस. तर हे डायटरी कोलेस्ट्रॉल रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या हार्ट प्रॉब्लेम्सकरता. आता ही गोष्ट निघून आलेली आहे की शरीर स्वतः कोलेस्ट्रॉल निर्माण करतं. इन्सुलिनचं जे घटक आहे, शेवटलं जेव्हा इन्सुलिन तुटतं, काही पण घटक आहे पाचनमध्ये त्यांनी सम्मिलित झाला त्याच्यानंतर त्याचंही घटक होणार.
तर ते जेव्हा घटक होतं फिजिओलॉजिकल त्याचं अपघटन होतं, तर ते इन्सुलिनचं शेवटलं बाय प्रोडक्ट जे आहे ते आहे कोलेस्ट्रॉल. हे जे बॉडी जनरेटेड कोलेस्ट्रॉल आहे हेच सगळ्यात मोठं घातक आहे. हे तुमच्या रक्तधमन्यांमध्ये जमतं. मग ती रक्तधमनी तुमची हार्टला ऑक्सिजन हवं आहे, प्रत्येक तंतूला ऑक्सिजन हवं आहे. हार्ट पुरत्या शरीराला ऑक्सिजन सप्लाय करतं, ते आपल्या स्पंदननी कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. पण हार्टला सुद्धा तर रक्त हवं आहे जिवंत राहायकरता. आणि रक्त म्हणजे काय? ऑक्सिजन आणि फूड. तर जर का हार्टला सप्लाय करणाऱ्या धमन्यांमध्ये ते कोलेस्ट्रॉल जमलं तर तुम्हाला हार्टची प्रॉब्लेम येते. मग बायपास करावा लागतो टायमाशी गेला तर, नाही तर मग 4 लोकांना बोलवावं लागतं. आता हे बॉडी जनरेटेड कोलेस्ट्रॉलला तुम्ही कसं नियंत्रित कराल? जे म्हणतात की एका वेळेसच खायचं, मग काय खूप खायचं का? तुकड्या तुकड्यांमध्ये खायचं, मग किती खायचं? तर जेव्हाही तुम्ही घ्याल तेव्हा बॉडी जनरेटेड कोलेस्ट्रॉल उत्पन्न होईल. आता आज इथे सगळे लोक बसले, किंबहुना सगळे सुशिक्षित आहे. मी आज सगळ्यांना विचारतो तुम्हाला की तुम्हाला काही व्यसनं आहे का? मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, कोणाला काही व्यसन आहे का? कुणी म्हणेल हो सिगरेटचं आहे, कुणी म्हणेल हो थोडंसं कधीतरी मदिरापान करतो. पण मी म्हणतोय आम्ही सगळे व्यसनी आहे. आम्ही सगळे एकूण एक, मी सुद्धा, आम्ही सगळे भोजनाचे व्यसनी आहे. जेव्हापर्यंत सकाळी उठून मी 2 चमचे साखरेचा चहा नाही घेत मला मोशन नाही होत. चहाबरोबर रिकामा चहा घेतला तर मला ॲसिडिटी होते. म्हणून मी बिस्किट खातो. 1 खात होतो, आता 2-4 खाऊन जातो. एक मॅरीचा बिस्किट टाकतो, तो बुडतो, तर त्याला काढायकरता दुसरा बिस्किट काढतो. ही पण खूप मोठी प्रॉब्लेम आहे. तर हे जे छोटे छोटे तुम्ही अन्न घेताय, कुठेतरी हे लक्षात घ्या की ते इन्सुलिन पचवायला लागेल, तुमच्या शरीराला बनवावं लागेल. आणि त्या इन्सुलिनचं बाय प्रोडक्ट कोलेस्ट्रॉल बॉडी जनरेटेड आहे, जे अत्याधिक घातक आहे. आता हे खाण्याला ही हंगर आणि डिझायर टू ईट, भूक आणि अन्न खायची वासना, ह्याच्यामध्ये विभाजन करता आम्हाला आलं पाहिजे. हे कुठून येणार? ह्या आमच्या मानसिक जागृत अवस्थेने येणार. आम्हाला स्वतःला एवढं जागरूक व्हावं लागेल की आमची भूक कुठे लागते आम्हाला, आणि आम्हाला खायची इच्छा कुठे होते. मी सकाळी व्यायाम करायला जातो आणि येताना कचोरी खाऊन येतो, समोसा खाऊन येतो. जितकं तुम्ही पशिना गाळला नाही त्याचा दुप्पट तुम्ही आतमध्ये घेतलं. आणि खूप चुकीची गोष्ट आहे की आम्ही आजारी झालो तर डॉक्टर आम्हाला ठीक करेल. तुमचं शरीर तुम्हाला जास्त माहिती आहे. तुमच्या शरीराला कोणी दुसरा व्यक्ती कसा ठीक करू शकतो, तुमच्या समस्यांना दुसरा व्यक्ती कसं जाणू शकतो. डायबिटीज झाला आहे, हार्ट प्रॉब्लेम झाला आहे, त्याचं निदान सर्जरीमध्ये तात्कालिक आहे. हार्ट प्रॉब्लेमचं, डायबिटीजचं नाही आहे. पण त्याचं मुख्य निदान काय आहे? डोक्याचा ताण तणाव. आज एस्टॅब्लिश फॅक्ट्स आहे, लिहिलेले फॅक्ट्स आहे की अत्याधिक मानसिक ताणतणावामुळे डायबिटीज होतो. अत्याधिक ताणतणावामुळे हार्ट प्रॉब्लेम्स येतात. तर ह्या ताणतणावाला दूर करायचं कसं? करतात. अमेरिकेचे लोक करतात आहे. प्रत्येक 4था व्यक्ती योग करतो आहे. योग काय? आमचा. आम्ही गर्वानी म्हणतो योग हमारा है, पण आमच्या मधले किती लोक योग करतात?
योगचा यथार्थ शाब्दिक अर्थ काय? दोन वस्तूंचं संयोजन, तुमच्या शरीराचं आणि तुमच्या मानसिक अवस्थेचं संयोजन. इथे सगळे लोक बसले, मला सांगा, रोज भांग काढता ह्या मागच्या गळ्याच्या भागावरती कितीदा विचार केला? ही छोटी कळंगळी आहे, ह्या कळंगळीकरता किती विचार केला? डोक्याच्या मानेच्या मागून तुमचा मेरुदंड चालतो, सगळ्यात खतऱ्याचं बिंदू आहे तिकडे, पण आम्ही संभाळ करतो का त्याची? कधी विचार केला का? नाही. आम्ही या छोट्या कळंगळीकरता विचार केला का? कधी नाही. पण हे कळंगळी, हे बोटं, इथे आमचे 9 एंड्स होतात, ह्याच्यात सगळ्यात जास्त संवेदना आमच्या शरीरात येते, पण आम्ही कधी विचार करत नाही. अरे हा हात आम्हाला काय बोलतोय? आम्हाला गरमी होते तर आम्ही आपले असे कपडे वर करतो आणि फुंक मारतो. असं आम्हाला आपलं कातडं खेचावं लागेल आणि शरीराच्या आतमध्ये पाहावं लागेल की आमचं शरीर आम्हाला काय म्हणतोय. तो सांगेल तुम्हाला, तो अक्षरशः सांगतो की खूप खाऊन घेतलंय, अपचन होतंय, कमी खात जा. पण बाहेर निघून ढोकळा दिसला तर एक किंवा काय 4 ढोकळे खातो. पुन्हा खायची इच्छा, डिझायर टू ईट अँड हंगर, वासना आणि भूक, ह्याच्यामध्ये आम्हाला भेद करता आला पाहिजे. डॉक्टरनी औषध दिलं, सगळं काही झालं, पण मला सांगा, हार्ट प्रॉब्लेम नंतर सुद्धा डॉक्टर काय म्हणतो? तितकेच समोसे तुम्ही खा, तितकेच कचोळी तुम्ही खा का? नाही, तो म्हणतो डाएट तुम्हाला रेग्युलेट करावी लागेल. आधीपासूनच डाएट रेग्युलेट का नको करू? डायबिटीज आम्ही औषध खातो, पण औषध खाऊन ते डायबिटीज कोणाचं ठीक होतं आहे का? किंबहुना कोणाचंही झालं असेल तर मला सांगा, नाही होत. फक्त टेम्पररी रिलीफ मिळतं. अंग्रेजीमध्ये जो शब्द आहे डिसीज, डिस ॲट ईज, तुमच्या आरामामध्ये विघ्न, ह्याचा शाब्दिक अर्थ अंग्रेजीमध्ये डिझीज आहे, डिस ॲट ईज. आता तुम्ही स्वतः उत्पन्न केला तुमचा डिस ॲट ईज. आता ते डिस ॲट ईज तुम्ही कसा उत्पन्न केला, शारीरिक अथवा मानसिक स्तरावरती, हे तुमचा न ओळखणारा व्यक्ती, ज्याला तुम्ही डॉक्टर म्हणताय, तो कसा ठीक करेल? आत्तापर्यंत माझ्या बोलण्यावरतून हे लक्ष येत आहे, बाबा खाऊ नका. उपाशी मरायचं का? सगळ्यात मोठा प्रश्न. जेव्हा व्यक्तीला म्हणा ना की थोडं कमी खा, तर तो म्हणतो काय उपाशी मरू का? नाही. भूक नियंत्रित करायचा अगदी अचूक एक उपाय आहे. आता इथे मी म्हणतोय भूक नियंत्रित, चूक शब्द आहे. स्वाभाविक भूक, नॅचरल हंगर जागृत करायचा एक सर्वात मोठा कार्यक्रम जो सगळे करू शकतात ते नुसतं 12 सूर्यनमस्कार लावायचे. जे नाही लावू शकत ते 10 लावे, 8 लावे, 9 लावे, कमीत कमी 1 ते 2 लावायचा प्रयत्न तर करे. आत्ता आमचे बचले शिहुरकर साहेब ते आज काही विचारत होते काही मशिनीबद्दल. एक खूप मोठा आजार आता पुन्हा आला. भूक नियंत्रित कशी करायची त्याच्या मी सांगतो. एक आजकाल खूप मोठा आजार आलेला आहे. लोकांना श्वास लागतो, ऑक्सिजनची कमी येते, घोरतात लोक खूप. ऑक्सिजन पहिले त्याच्या पकडायकरता मशिनी होता, यांत्रिकी उपकरण नव्हते. आता ते खूप लवकर होऊन जातं आणि तो आजार असा खतरनाक आजार आहे की तो मागे कुठेतरी लपला राहतो आणि त्या आजारामुळे आत्ता जितकेही नाव घेतले आजारांचे सगळे आजार होतात आणि त्या आजाराला म्हणतात स्लीप एपनिया. झोपेमध्ये गळ्याचे स्नायू, पोटाचे स्नायू आणि छातीचे स्नायू जे श्वास घ्यायला मदत करतात ते आपली स्टिफनेस लूज करून देतात. त्यामुळे जीभ तुमची श्वासनलिकेवरती पडून जाते आणि श्वास मनुष्य घेतोय पण तो श्वास फेफड्यांपर्यंत जात नाही आणि त्यामुळे डोक्यालाही जात नाही. रक्त, शुद्ध रक्त
आणि त्यामुळे मग काही पण होऊ शकतं. पक्षाघात होऊ शकतो, झोपेमध्ये जाऊ सुद्धा शकतो, अर्धांग होऊ शकतो, डायबिटीज होऊ शकतो, हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि अशी कोणताही व्यायाम नाही आहे ज्याने करून तुमचे गळ्याचे स्नायू, छातीचे स्नायू आणि पोटाचे स्नायू, डायफ्राम हे पुन्हा सुव्यवस्थित चालेल. ह्याचा एकच उपाय आहे. विश्वामध्ये फॅक्च्युअल सांगतोय, ह्याचा फक्त एकच उपाय आहे, शंख वाजवायचा. जेव्हा तुम्ही शंख वाजवता तेव्हा तुमचे हे सगळे स्नायू चलायमान होतात आणि तुमच्या लंग्समधला एक डेड स्पेस असतो जो कधीही वापरण्यात येत नाही. त्या डेड स्पेसचा सुद्धा वापर होतो आणि तुमचा श्वास दीर्घायू होतो. म्हणजे एक श्वास जो तुमचा 2 मिनिटात जातोय या अर्ध्या मिनिटात जातोय, तो श्वास तुमचा 3 मिनिटं 4 मिनिटात जाईल. तुम्ही दीर्घायू होता, तुमचा श्वास दीर्घायू होतो, कारण की तुमचे श्वास सृष्टीकर्त्यांनी नियमित देऊन ठेवलेले, नियमित मात्रेमध्ये. आता तुम्ही त्या श्वासांना 1 मिनिटात संपवा या 10 वर्षांमध्ये संपवा, हे तुमच्यावरती. ऑक्सिजन लावावी लागते, फार कष्टदायक आहे, पण त्याचा एकच उपाय. आणि शंख वाजवल्याचा दुसरा सगळ्यात मोठा उपाय, तुमची रक्तसंरचना पुरत्या शरीरामध्ये अगदी सुचारू पद्धतीने चालते. त्यामुळे तुम्हाला तुमची भूक रेग्युलेट होते, नियमित येते, संतुलित होते. भूक संतुलित करायचा तर सगळ्यात मोठा आहे की थोडंसं स्वाध्याय करून पाहायचं की मला काय आवश्यकता आहे, किती आवश्यकता आहे. पण भूक नियंत्रित करायचा सगळ्यात चांगला उपाय. मानसिक ताणतणाव कमी करायचा. मानसिक ताणतणाव करायचा सगळ्यात मोठा उपाय की शरीराचा ताणतणाव कमी करायकरता, डोक्याचा ताणतणाव कमी करायकरता शारीरिक परिश्रम करायचं, पायी चालायचं या सायकल चालवायची. इनडोअर नाही, आउटडोअरमध्ये, घराच्या आत नाही, घराच्या बाहेर. हे जेव्हा करू लागू तेव्हा आपोआप आमचं झोपायची दिनचर्यासुद्धा नियमित होते. सकाळी आम्हाला उठणं येतं, आमची बायोलॉजिकल क्लॉक रेग्युलेट होते आणि बाकी सगळे आजार कमी होतात. हळकुळ्या व्यक्तीला अशक्त म्हणू नका. आजारी तुम्ही आहे. हळकुळा व्यक्ती स्वस्थ आहे, तुमच्याहून जास्त आयुष्य जगेल. स्वतःकडे पहा आणि स्वतःला लाजवून घ्या की माझ्यामध्ये एवढी चरबी चढलेली आहे. जोपर्यंत हे मान्य नाही करणार की चूक माझी आहे, माझ्या आतमध्ये आहे, त्याचं निदान होऊ शकणार नाही. आजारी तुम्ही होताय तर तुम्ही स्वतः ठीक करू शकता, स्वतःला बिना औषधीच्या घेता. कारण थंब रूल, बॉडी इज होमिओस्टॅटिक, ऑटो रेग्युलेटिंग, सेल्फ चेकिंग, सेल्फ रिपेअरिंग मेकॅनिझम. इतकंच बोलून मी आजचं आपलं वक्तव्य थांबवतो. राखीव वक्ता होतो म्हणून जास्त बोलू नाही शकत. बोलायला तर खूप काही पण होतं, मर्यादा आहे टाईमाची. पुन्हा मला दिला 1 तास तर निश्चित पुन्हा तुमच्यासमोर येणार. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मेघदूत. यानंतर मी आजच्या प्रमुख पाहुणे म्हणून करणजींना निवेदन करतो, त्यांनी आशीर्वचन स्वरूप 2 शब्द आमच्या सर्व श्रोत्यांना सांगावे. सर्व श्रोतागणांना माझा नमस्कार. माझंही मराठी यथातथाच आहे. मी प्रयत्न खूप करते आणि उमाताई मला ओढून ओढून घेऊन येतात इकडे बोलायला. आणखीन माझा प्रयत्न सुरू आहे मराठी बोलायचा, तर थोडा बहुत हिंदी तुम्हाला क्षमा करावी लागेल माझ्यामध्ये.
सगळ्यात आधी असं तिने म्हटलं होतं कुमारी खेडकर की मी का आले इथे, तर मला पण सांगायचं आहे की मी का आले. एक तर सगळ्यात आधी वैशंपायन, सौ वैशंपायन, आणखीन स्पेशली आरती खेडकर, आणखीन तिघी जणांना माझा नमन, त्यांच्या स्मृतीला माझा नमन. आणखीन मी जेव्हा ऐकलं की आरती खेडकरच्या स्मृतीमध्ये, तेव्हा मी पटकन हो म्हटलं. आधी मी खूप हेजिटेट करत होते की नाही, माझी वक्ता नाही, मी अशी मोठी हस्ती नाही आहे की मला तुम्ही अध्यक्षीय पद देताय. पण मी त्यांच्या अंतिम संस्कारावरही नव्हते, आणखीन पहिल्या दुसऱ्या वर्षी जे तुम्ही केलं होतं आयोजन त्यालाही नव्हते. तर म्हणून मला त्यांच्या आठवणीमध्ये आज बोलायचा मला मौका मिळाला, म्हणून मी पटकन हो म्हटलं. हो मी येईन. माझं यायचं कारण भीती नव्हती, माझं यायचं कारण त्यांना सादर नमन होतं आरती. कारण की ती माझी खूप चांगली सखी, मैत्रीण, बहीण खूप चांगली होती. आता थोडंसं प्राची खेडकर तिने तर हिंदीमध्ये पुढं म्हणावं लागतं आहे, मला मुहावरे नाही येते मराठीचे. गागर में सागर, तिने इतका विशद विषय घेतला होता. आणखीन सगळे पॉईंट म्हणजे प्रत्येक पॉईंटला अर्धा तास का 1 तास भी कमी पडेल. तिने सगळे विषय घेऊन इतकं छान वक्तृत्व केलं, ते मला पण नाही जमणार कधी पण. कारण की मी वाहवत जाते. एक टॉपिक आला मनपसंतचा तर त्याची व्याख्याच होत जाते. दुसरा कुमारी खेडकरने जे म्हटलं, ती तर लगातार स्वतःशी झगडत होती. मराठी तिच्या डोक्यात एक अलार्म चालू होता की मला मराठीत व्यक्त व्हायचं आहे. तर म्हणून ती तर खूप टॉकेटिव्ह आहे, तिच्या खूप अनुभव तिचे खूप आहे. पण त्याला मराठीची सीमा जी घातली होती, आणि स्पेशली आईबाबांची भीती, तर म्हणून तिचा एक साईडला तिचा व्यक्तित्व होता, जो की एक्सपिरियन्स जिने जे शेअर केले होते ते खूप छान होते. पण बाकी भाषेचं इतकं बंधन तिने आपल्यावर घालून घेतलं होतं की पुरती तरह व्यक्त नाही हो पावली ती. आणखीन ह्यांचा परिचय मला अजूनपर्यंत तर ह्याच्यावर होते यूट्यूब, आणखीन मला वाटलं आहे पत्रकार आहे. पण ह्यांनी इतकं छान भाषण दिलं. पण एक छोटासा कमेंट मला वाटतो की मी 70ला टच करणारे आता एखाद वर्षात. तर मला वाटलं इकडे सगळे 60च्या वरचे आहे, तर बूढ़ा तोता क्या राम राम करेगा. आता तो पछतावा के अलावा कुछ बाकी नहीं रहा हमारे पास कि काश ये मुझे 40 साल पहले मिले होते. आता इतक्या व्याधींनी जडून घेतलं आहे. आता मला तर ह्याच्यावर एकच माझं मत जे आहे, ते प्रत्येक शरीर तुम्हाला आतून सांगतं की तुम्हाला काय हवं आहे, किती खायचं आहे शरीर सांगतं. बस आपण त्या आवाजाला नॉकआउट करतो की नाही. छान गोलगप्पे असले तर पोळी आपण एक खातो रात्री, पण गोलगप्पे या चाट जे पीठ तुमच्या पसंतची वस्तू असेल तर ते 4-5 खाऊन घेतो. हालांकि अंदर से वार्निंग आती रहती है, नहीं, नो नो नो, बट वी गो फॉर दैट. तो अगर अंदर की आवाज़ सुने आप, अगर आंतरिक आवाज़ अगर तुम्ही ऐकला तर तुम्हाला आणखीन कोणत्याच वस्तूची जरूरत नाही पडणार. कारण की सगळ्यांची सीमा, सगळ्यांचे प्रयत्न करण्याचे आवर्स, तास सगळ्यांचे वेगवेगळे असतात. होऊ शकतं की मी 1 तास वॉक नाही करू शकत, होऊ शकतं की मी जास्त योगा नाही करू शकत. आता तुमच्यापैकी किती जण आहे जे बसू उठू नाही शकत, ज्यांना पाय हलवायलाही त्रास आहे, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलते मी. म्हणून म्हटलं 40 वर्ष आधी भेटले असते तर ते नाही. पण तरी तुम्हाला शरीर सांगतं की त्याला काय हवं आहे, किती वेळ आपल्याच अंगणात फिरायचं आहे, किती चक्कर लावायचे, मध्ये मध्ये बसून पण घ्यायचं आहे, सगळं सांगतं. पण बस त्यावेळेस गप्पा नका मारत जाऊ. आणखी मला तर त्यांचं ज्ञानापुढे माझा तर या शरीर संबंधी, या डॉक्टर संबंधी काहीच ज्ञान नाही आहे. पण मला त्यांचं वक्तव्य खूप आवडलं. बस इट इज अ लिटिल बिट लेट फॉर मी. अँड त्यांचं पुन्हा सगळ्या श्रोतावंदांचं मी
स्वागत अभिनंदन अभिवादन करते की मला इतका वेळ तुम्ही बर्दाश्त केला. थँक्यू. धन्यवाद. मालेच्या नियमाप्रमाणे आपल्याला बऱ्याच वेळ झाला, थोडक्यात आटोक्यात एक आभार प्रदर्शनचा कार्यक्रम घेतो. आजच्या या कार्यक्रमात आम्हाला लाभलेल्या आमच्या अध्यक्षपदी किरणजींचे मी आभार व्यक्त करतो मालेतर्फे. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री श्रीकांतजी वैशंपायन, श्री अशोकजी खेडकर आणि श्री अरुणजी जोशी यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचे आभार. त्यांनी आम्हाला सहकार्य दिला आजच्या विषयावर. आम्हाला लाभलेले आजचे वक्ते तसे 2 होते पण 3 झाले आणि 3 मिळून असं जमलं की त्याचा आपण त्रिकूट करावा. त्रिकूट कसा काय करावा की इथे मेघही दाटले आणि प्राच्य दिशेहून आम्हाला यश मिळालं आणि तिथं ना किरण आम्हाला समोर प्रगट झाले. आपण असं म्हणावं की आजचा हा मालेचं हे जे पुष्प आहे आपलं हे पूर्ण झालं. उद्या या ठिकाणी पारितोषिक वितरण आहे जे बालगोपाळांसाठी आपण शुभमकृती केलं आहे. तर जे आपले आप्तमित्र सदन ज्यांनी पोरांनी भाग घेतले होते त्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित यावे. उद्या श्रमपरिहार पण आहे आणि शेवटले या माळ्याचं पुष्प गुंफणार आहे. त्यासाठी श्रीमती अलकनंदा साने इंदूरहून येत आहे. त्यांचा विषय आहे भाषेचे बदलते स्वरूप. याचे प्रायोजक आहे श्री श्रीकांतजी कुंभराजवाले, स्मरणार्थ कैलासवासी श्री केशवराव कुंभराजवाले, श्री दत्तात्रय भालेराव स्मरणार्थ कैलासवासी श्रीमती सुशीला खांडेकर, श्री मोहन मुसळगावकर स्मरणार्थ कैलासवासी श्रीमती ज्योत्स्ना मुसळगावकर. आपण अधिकाधिक संख्येने उद्याचे लाभ घ्यावे आणि आजच्या या माळ्याच्या पुष्पाचे आपण लाभ घेतले. थोडा वेळ झाला असेल त्यासाठी क्षमा प्रार्थी आहे मी सगळ्यांचे, सर्व वक्तांचे. हालाकी वक्त ज्या काही बोलले त्याच्याबरोबर मला व्यक्त करायचा अधिकार नाही पण मी काही करणार पण वेळेची मर्यादा आहे. म्हणून आपचे सगळ्यांचे धन्यवाद, अभिनंदन, आभार. आजचा कार्यक्रम इथे समाप्त होतो. नमस्कार.